कथारंगमध्ये आपलं मनापासून स्वागत. आजपासून आपण वेगळ्या कथा वाचणार आहोत. या कथा श्री मनोज कळमकर यांनी लिहिलेल्या पोलीस कथा संग्रह सद्रक्षणाय या पुस्तकातून घेतलेल्या आहेत. तुम्हाला या कथा नक्कीच आवडतील. मला कथा वाचनासाठी परवानगी देणाऱ्या श्री मनोज कळमकर यांचे व ई साहित्य प्रतिष्ठानचे मनापासून मी आभार मानते. या कथा सत्य घटनेवर आधारित असून पात्रांची नावे मात्र बदललेली आहेत. चला तर मग ऐकूया. आजच्या कथेचं नाव आहे पुनर्भेट. पोलीस खात्यात नोकरी करताना संवेदना हरवून जातात असा समज आहे, परंतु अंगावर असलेल्या खाकी वर्दीत देखील माणुसकी दडलेली असते याची ही कथा. 2 दिवसापासून सुरू असलेला पाऊस मिनिटभर देखील थांबायचं नाव घेत नव्हता. टेकडीवर बसलेली ठाकूरवाडी कोंबडीने पिल्लांना पंखाखाली घेतल्यावर जसा चिवचिवाट बंद व्हावा तशी शांत झालेली. टेकडीखाली ओढ्याला पाणी असल्यामुळे ये-जा करण्याचा रस्ताच बंद झालेला. ठाकूरवाडी जणू काही या जगापासून अलिप्त झालेली. पावसाळी अंधारलेल्या वातावरणामुळे घड्याळाचे काटे देखील सुस्तावल्यासारखे पुढे सरकत होते. महादूने भिंतीवरच्या घड्याळाकडे नजर टाकली. सकाळचे 10 वाजत आले होते. महादू त्या भागातला पोलीस पाटील होता. आज काहीही करून पोलीस चौकी गाठावी लागणार. खुनातला आरोपी रवी पॅरोलवर सुटून वाडीत आलाय. त्याची माहिती पोलिसांना द्यावी लागणार होती, पण पाऊस थांबायचं नावच घेत नव्हता. महादूने खिडकी उघडून नजर बाहेर टाकली तसा पावसाचा सपकारा चेहऱ्यावर बसला. खिडकीची एक झडप अर्धी बंद करत महादू बाहेर निहाळू लागला. ओढ्याचं पाणी शेतात घुसलं होतं. ओढ्याच्या पलीकडचा रस्ता देखील निर्मनुष्य झालेला. पाऊस थांबला तर 2 तासात ओढ्याचं पाणी उतरल आणि मग पलीकडे जाता येईल असा विचार करून महादूने खिडकीची झडप ओढून घेतली. क्षणात पुन्हा खिडकीची झडप उघडली. टेकडीखाली काहीतरी पाहिल्याचा भास महादूला झाला. महादू कोसळणाऱ्या पावसातून पुन्हा त्याच दिशेला पाहू लागला. एक मानवी आकृती ओढ्याजवळ बसलेली. एवढ्या पावसात कोण असेल? महादूला राहावेना. घराचं दार उघडून हातात छत्री सांभाळत महादू अंगणाच्या कोपऱ्यात आला. टेकडीवरून ओढ्याजवळ दिसलेली मानवी आकृती थोडी स्पष्ट दिसू लागली. कोणीतरी स्त्री मुसळधार पावसात ओढ्याजवळ शेतात बांधावर बसलेली होती. महादूला राहावेना. त्याने पत्नीला आवाज दिला, लता, ओढ्यापाशी जाऊन येतो, काय तरी गडबड आहे. असं म्हणत महादूची पावलं टेकडीवरच्या निसरड्या वाटेने ओढ्याच्या दिशेने निघाली. शेतात गुडघाभर चिखल झालेला. महादू कसाबसा वाट काढत बांधाजवळ पोहोचला. बांधावर पावसात भिजत असलेली स्त्री वाडीतली नव्हती. साधारण 35ची आसपास. लुगडं भिजून अंगाला चिकटलेलं, केस विस्कटलेले, मळकटलेला चेहरा थोडाफार पावसात धुवून गेलेला. नजरेत शून्य भाव. स्त्रीची अवस्था पाहून महादूला वाईट वाटले. छत्री सांभाळत महादू तिच्या समोर उभा राहिला. बाय, कुठल्या वाडीतली? वाट चुकली का? महादूच्या प्रश्नामुळे स्त्री एकदम भेदरली. घाबरू नकोस, मी पोलीस पाटील आहे, या वाडीतच राहतो, असं सांगत महादूने तिला धीर दिला. थोडंफार समजल्यासारखं स्त्रीच्या चेहऱ्यावरून दिसत होतं. तुझं नाव काय? महादूच्या प्रश्नावर काहीतरी आठवण्याचा प्रयत्न करत त्या स्त्रीने बोलण्याचा प्रयत्न केला, परंतु तोंडातून शब्दच फुटेना. कित्येक दिवसापासून ही बाई उपाशी असावी असा विचार महादूच्या मनात आला. घरातून काहीतरी खायला आणून द्यावं म्हणून महादू परत टेकडीच्या दिशेने निघाला. दारात लता उभीच होती. महादूने सगळा प्रकार लताला सांगितला. अहो, खायला देते, पण त्या बापडीला पावसात भिजत ठेवण्यापेक्षा घराकडे घेऊन यायचं ना, गारठून जीव जाईल की तिचा. लताचं बोलणं खरं होतं. अंगावरचं लुगडं भिजून बिचारी कुडकुडत बसली होती. महादू पुन्हा मागे वळला. यावेळी लता पण बरोबर होती. लताला बघताच माहेरवाशीन भेटल्याची चमक त्या स्त्रीच्या डोळ्यात आली. तिची अवस्था बघून लताला गहिवरून आलं. महादू आणि लताने आधार देत स्त्रीला घराच्या पडवीत आणलं. लताने ताटात भाकरी आणि भाजी आणून त्या स्त्रीच्या पुढ्यात ठेवली. कित्येक दिवसाची उपाशी असलेल्या स्त्रीनं ताटातली भाकरी मिनिटात संपवली. महादूने लताला खुणेचा इशारा केला तशी लता पुन्हा आत गेली. आणखी भाकरी तिच्या ताटात वाढली. समोर ठेवलेल्या तांब्यातील पाणी
अर्धाधिक अंगावर सांडवत प्यायल्यावर चेहऱ्यावर तरतरी आलेली पाहून लताला समाधान वाटलं. तिच्या बाजूला बसत, नाव काय बाई तुझं, असा प्रश्न केला. सुनंदा. एवढेच शब्द तिच्या तोंडातून बाहेर पडले. कुठल्या वाडीतली, पत्ता काय, असं विचारल्यावर सुनंदाचा गोंधळ उडाला. तिला काहीच आठवत नव्हतं. अगं नंतर विचारपूस कर, अगोदर एखादं जुनं लुगडं दे तिला, भिजून काय अवस्था झाली बघ, असं महादूने सांगताच लताने सुनंदाला आतल्या खोलीत नेलं. सुनंदा तरणीताठी होती. मनावर परिणाम झालेला दिसत होता. त्यातूनच घर सोडलं असावं असा अंदाज महादू मनाशी बांधत होता. तसं असेल तर पोलिसांना माहिती द्यावी, म्हणजे तिच्या घरातल्या मंडळींचा पोलीस शोध घेतील, या विचाराने महादूने पोलीस ठाण्यात फोन लावला. ठाणे अंमलदार कदम याने फोन उचलला. पोलीस पाटलाचा आवाज कदमने ओळखला. बोला पाटील, काय खबर, असं कदमने विचारल्यावर महादूने सुनंदाची हकीकत सांगितली. अहो कुठं डोक्याला ताप करताय, अगोदरच काय कमी भानगडी आहेत काय, आली तशी जाईल आपल्या वाटेने. हवालदार कदमचं उत्तर ऐकून महादूचा हिरमोड झाला. सुनंदा एकटी कुठं जाईल, शिवाय तरणीताठी असल्यामुळे काही वाईट प्रकार घडला तर, या विचाराने महादूला काहीच सुचेना. 3 दिवस उलटून गेले होते. पावसाने उघडीप दिली होती आणि 3 दिवसात लताचा पाहुणचार घेऊन सुनंदा बरीच सावरली होती. सुनंदा पूर्ण नाव सांगत होती. रागाच्या भरात घर सोडून आलो एवढंच सांगत होती. पण कधीही 4 भिंती बाहेर न पडलेल्या सुनंदाला गावाचं नावच आठवत नव्हतं. फक्त नावावरून सुनंदाचे नातेवाईक कसे शोधायचे असा विचार करत महादू पडवीत बसला होता. तेवढ्यात समोरून येणाऱ्या हवालदार महेश करमरकरांना पाहून तो झटकन उठला. साहेब, बरं झालं आलात, असं म्हणत खुर्ची पुढे सरकवत करमरकरांना खुर्ची बसायला दिली. पाटीलवाडीतल्या रम्याचं वॉरंट घेऊन आलोय, घरी आहे का, असा प्रश्न हवालदार करमरकरांनी विचारला. साहेब, पाऊस होता तर 2 दिवस रम्या घरीच होता, पण आता हुडकायला लागल. पोलीस पाटील म्हणून तुम्ही मदत करा, असे हवालदाराने महादूला सांगितलं. साहेब, मदत करतो, पण मला पण एक मदत करा, असं म्हणत महादूने सुनंदाची सर्व हकीकत हवालदार करमरकरांना ऐकवली. तसेच पोलीस चौकीत फोन केल्यावर कदमनं दिलेले उत्तर देखील सांगितले. महादूची वाडी करमरकरांच्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत नव्हती. आरोपी रम्याला केवळ वॉरंट बजावण्याकरता ते आले होते. महादूचं आणि करमरकरांचं बोलणं सुरू असताना लता सुनंदाला घेऊन बाहेर आली. पोलीस पाटील महादू सांगत होता ते खरं होतं. माणुसकी दाखवत जर महादूचं कुटुंब एवढी मदत करत असेल तर आपलं देखील कर्तव्य आहे, या भावनेनं करमरकरांनी मदत करण्याची तयारी दाखवली. पोलीस खात्यातील अनुभवाच्या जोरावर करमरकरांनी सुनंदाला बोलतं करण्याचा प्रयत्न केला. सुनंदाला एक एक गावाची नावं सांगत असताना नागठाणे ऐकताच तिचा चेहरा फुलला. सुनंदाचं गाव तर कळलं होतं. टेकडी ठाकूरवाडीपासून 60 किलोमीटर. एवढ्या दूर सुनंदा आली कशी, या विचाराने लता आणि महादू एकमेकांकडे पाहू लागले. आता प्रश्न होता फक्त तिच्या नातेवाईकांचा शोध लागण्याचा. हवालदार करमरकरांनी नागठाणा पोलीस ठाण्यात फोन लावला. सुनंदाचं पूर्ण नाव सांगत मिसिंग दाखल आहे का याची विचारणा केली, परंतु या नावाने कुठलीच मिसिंग नसल्याचे उत्तर पलीकडून मिळाले. नाव, आडनाव आणि गाव या पलीकडे सुनंदाला काहीच आठवत नव्हते. तिची मानसिक स्थिती बिघडलेली, त्यामुळे तिच्या नातेवाईकांपर्यंत पोहोचणं अवघड होतं. सुनंदाला तिच्या घरी पोहोचतं करू, असं आश्वासन देऊन हवालदार करमरकर ठाकूरवाडीतून निघाले खरे, परंतु सुनंदाला तिच्या घरी कसं सोडता येईल याचं विचारचक्र त्यांच्या डोक्यात सुरू होतं. अचानक त्यांना नागठाण्याचा त्यांचा मित्र प्रभाकरची आठवण झाली. काही वर्षापूर्वी कोर्टात ओळख झालेली. प्रभाकर त्या भागातील एका पक्षाचा कार्यकर्ता होता. भानगडींच्या केसमध्ये कोर्टाच्या फेऱ्या सुरू होत्या. प्रभाकर मदत करू शकेल या विचारांनी करमरकरांनी प्रभाकरला फोन लावला. सुनंदाविषयी माहिती सांगितली. एवढ्या मोठ्या नागठाण्यात सुनंदाचे नातेवाईकांचा शोध घेणं म्हणजे दिव्यच होतं. परंतु हवालदार करमरकरांसाठी प्रभाकर कामाला लागला. प्रभाकर त्या भागातला राजकीय नेता असल्यामुळे ओळखी होत्या. 2च दिवसात सुनंदाच्या घरचा पत्ता मिळाला.
प्रभाकरने हवालदार करमरकरांना फोन केला. साहेब, सुनंदाचा पत्ता मिळालाय. वर्षभरापासून घर सोडून गेलीये. घरात नवऱ्याबरोबर भांडण करून बाहेर पडली होती. 5 मुलं आहेत सुनंदाला. ती गेल्यानंतर दारुडा नवरा पण गेलाय घर सोडून. बिचारी लहान पोरं आईबाप असून अनाथ झालीत. प्रभाकरचं बोलणं ऐकून हवालदार करमरकरांना अतिशय वाईट वाटलं. करमरकरांनी पोलीस पाटील महादूला फोन करून सुनंदाची हकीकत सांगितली. पाटील, आता जबाबदारी वाढली. सुनंदाला कोणी नातेवाईक नाही, लहान पोरच आहेत. तिला घरी सोडण्याची जबाबदारी आपली आहे. हवालदाराचं बोलणं सुरू असताना लता देखील बाजूलाच होती. वर्षभर सुनंदा भटकते. नशीब काही बरं वाईट झालं नाही. देवानेच आपल्याकडं धाडली सुनंदाला, असे लता बोलली. लताने पिशवी, 2 नवी लुगडी आणि एका पिशवीत खाण्याच्या वस्तू भरून महादूच्या हातात दिल्या. ओढा ओलांडून महादू सुनंदाला घेऊन रस्त्यावर आला. महादूला नागठाण्याला कसं जायचं माहीत नव्हतं. हवालदार करमरकर स्वतः आलेले. पुढच्या स्टॉपवरून एसटी पकडली. सुनंदाला मागच्या सीटवर बसवली. महादू शेजारी बसला होता. नादामध्ये सुनंदा पटकन एसटीतून उतरेल या विचारांनी करमरकर देखील लक्ष ठेवून होते. एसटी पेनपर्यंत होती. पुढे दुसरी एसटी पकडून नागठाणे गाठावे लागणार होते. ओळखीचा परिसर दिसताच एसटीच्या खिडकीतून सुनंदाची नजर भिरभिरू लागली. 8 दिवसात न दिसलेला वेगळाच आनंद सुनंदाच्या चेहऱ्यावर दिसत होता. एसटी नागठाण्याला पोहोचली. प्रभाकर खाली वाट पाहत होता. हवालदार करमरकर महादूच्या पाठोपाठ सुनंदा खाली उतरली. प्रभाकरच्या गाडीत बसून सर्वजण निघाले. मुख्य रस्त्यावरून गाडी कच्च्या रस्त्याला लागली. कच्ची वाट सुनंदाला ओळखीची वाटू लागल्यावर पोरांच्या आठवणीनं तिचा कंठ दाटला. बाबू, पर्या, पटापटा मुलांची नावं घेऊन सुनंदाला रडू कोसळले. प्रभाकरने गाडी मोहाची वाडी समोर थांबवली. तशी सुनंदाने वाऱ्याच्या वेगाने गाडीतून उतरत समोरच्या कुडाच्या घरात शिरली. आईशिवाय पोरकी झालेली पोरं सुनंदाला बिलगली. हवालदार करमरकरांकडे पाहत, साहेब, तुमच्यामुळं आज ताटातूट झालेली माय लेकरं भेटली, असं म्हणताना महादूच्या डोळ्यात पाणी तरळलं. कशी वाटली कथा? आवडली असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.